मी ऋषिकेश गुरुजी चोळप्पा महाराजांची 6वी पिढी. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राय झेंडा आहे. हे बघा, हा किती क्लिअर पाऊल दिसतोय. बाळप्पा महाराजांचा फोटो आहे. बाळप्पा मठामध्ये आपण आलोय. तुम्हाला दाखवले स्वामींच्या पादुका. स्वामींचं दर्शन झालंय आणि आता आपण इकडनं स्वामींच्या समाधीसाठी चाललोय, जे की चोळप्पा वाड्यामध्ये स्वामी राहत होते, तिकडे त्यांची समाधी आहे. तर आम्ही मंदिराच्या बाहेरच शेअर ऑटो मिळतात, तर 20-20 रुपये पर पर्सनने आम्ही मठामध्ये चाललोय चोळप्पा महाराजांच्या. तर गाईज, आपण पोहोचलेलो आहोत चोळप्पांच्या वाड्यामध्ये. तर आपण आज जाऊया. आता इथे स्वामींची समाधी आहे आणि ती जी विहीर आहे जिथे स्वामींनी लघुशंका केली होती आणि त्या विहिरीमध्ये पाणी आलं, तर ती एक चमत्कारिक विहीर इथे आहे. त्याच्यानंतर स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षाची माळ, स्वामींच्या पादुका, हे सगळं या मठामध्ये आहे. किती सुंदर फुलांचं डेकोरेशन केलंय बघा. आणि इथे अभिषेक चालू आहे. ज्यांना अभिषेक करायचा असेल ते अभिषेक पण इथे करू शकतात. हे दादा याला कर. प्रियांशी इथे, त्याला पण कर. प्रियांश इथे काय त्याला पण कर बाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संपूर्ण चोळप्पा महाराजांचा वाडा. मी ऋषिकेश गुरुजी चोळप्पा महाराजांची 6वी पिढी. हा स्वामी समर्थ महाराजांचा वापरलेला राय झेंडा आहे. बडोदा संस्थानची राणी जेव्हा अक्कलकोटला पहिल्यांदा आलती, तिने जे काशीच्या गंगेत दान केलं, ती समोर जी खाली विहीर आहे त्यातनं महाराजांनी काढून दाखवलं आणि माझंच मला देऊ नको म्हणाली. मग हा राजदंड तिने महाराजांच्या चरणी अर्पण केला. स्वामींची हाईट काय असेल विचार करा. आपल्या छातीला लागतो, स्वामीला वाकून पकडायचे. या गणपतीचा वैशिष्ट्य म्हणजे हा स्वयंभू गणपती. ठीक आहे. कोपऱ्यात फोटो आहे बघा, पांडुरंग पुजारी कोपऱ्यात. ते माझे पंजोबा. त्यांनी 21 वर्ष महाराजांच्या समाधीची सेवा केली. पूर्वी काय वाचून वगैरे नसायची. महाराज जिथं आंघोळ करायचे ते पाणी झाडांना जायचं. तर त्याच्यात एक झाड होतं रुईचा. हनुमानच्या गळ्यात रुई घालतात. मग पंजोबांना दृष्टांत झाला की त्या झाडाखाली मी तयार झालोय, मला काढणे हा गणपती झाला. ह्याची सोंड ही डावी पण नाही उजवी पण नाही, वर सोंडीचा गणपती म्हणून इथं महत्व. ह्याला साक्षी गणपती म्हणतात. कधी जरी या समाधी मठात आला तर पहिला गणपतीला नमस्कार करायचा. नमस्कार करून मग देवळात जायचं. आणि ह्या समाधी मठात 7 ते 10 मध्ये अभिषेक असतात.
कोण स्वामी भक्त इच्छुक असतील तर तुम्ही सकाळी येऊ शकता. धनंजय गुरुजी अभिषेक वगैरे करून देतात. कॉन्टॅक्ट नंबर आहे 9822344075. स्वामी. चला पुढे या, भिंतीच्या साईडने पुढे. चला भाऊ, चला पटापट काढून जाता या पुढे. तर आपण बाळप्पा मठामध्ये आलेलो आहोत. ह्याच्या आधी आपण चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो होतो. तर आता या मठामध्ये स्वामींची पावलं उमटलेली आहेत. तर मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा, इकडनं सुरुवात होते. जिथे जिथे बॉक्स केलेले आहेत तिथे स्वामींची पावलं उमटलेली आहेत. इथे एवढी क्लिअर दिसत नाही, आतमध्ये मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशी पावलं उमटली आहेत स्वामींची. हे बघा, हा किती क्लिअर पाऊल दिसतोय. हा बघा, बाळप्पा महाराजांचा फोटो आहे. बाळप्पा मठामध्ये आपण आलोय. तुम्हाला दाखवले स्वामींच्या पादुका. आणि इथे 12:30 ते 3 मध्ये महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. दररोज इथे महाप्रसाद असतो. सो गाईज, आम्ही इकडे थोडीशी सेवासुद्धा केली. भाजी साफ करून दिली, भाजी चिरून दिली. तिथे मम्मी पुऱ्या लाटत होती, तर तुम्हीही ते करू शकतात. तर 12:30 वाजता इथे जेवणाची सुरुवात होते बाळप्पा मठामध्ये, आणि ती झालेली आहे. आणि इथे दोन्ही टाईम जेवण असतं. दुपारी 12 ते 3 आणि रात्री 8 ते 10. प्रियांश,